नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पहिली फेज मध्ये विद्यार्थ्यांनी विथ अँड विदाउट जनरेट झाले प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत. सेकंड फेज बद्दल बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत, पण पवित्र पोर्टलने एक अपडेट दिलेली आहे. एक प्रसिद्धी पत्रक पवित्र पोर्टलने 18 ऑगस्टला दिलेला आहे. त्याबद्दल थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासमोर मी प्रेझेंट करतोय, तो म्हणजे कोणता, की पवित्र पोर्टल मार्फत काही विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. संधी म्हणजे नेमकं काय, तर सो प्रमाणपत्र दुरुस्ती करता येणार आहे आणि फेज 2 मध्ये कदाचित जर सो प्रमाणपत्र दुरुस्त केलं तर स्पर्धा वाढणार का, असा प्रश्न आहे. कुठे वाढू शकते, कशी वाढू शकते, ते थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याबद्दल काही शंका असेल मला कमेंटमध्ये नक्की टाका आणि आवडला तर लाईक करून शेअर पण करा. चला वन बाय वन आपण बघूया. 18 ऑगस्टला हे परिपत्रक आलेलं आहे, प्रसिद्ध झालेलं आहे, ज्यामध्ये 2025च्या शिक्षक भरतीबद्दल सांगितलेलं आहे. सांगितल्याप्रमाणे 1,70,108 उमेदवार इथे सो प्रमाणपत्र केलेले आहेत. मुलाखतीशिवाय 1,46,750 यांनी लॉक केले आहे आणि मुलाखतीशिवाय 1,31,505 विद्यार्थ्यांनी लॉक केलेले आहे. यामध्ये मुलाखतीशिवाय इथे लॉक न केलेले उमेदवार तुम्हाला इथे मी दाखवलेले आहे. हे पाठीमागच्या व्हिडिओत पण मी सांगितले तुम्हाला. आता महत्वाचा मुद्दा बघत त्यांनी 17 नंबरचा पॉइंट या प्रसिद्धी पत्रकात सांगितलेला आहे. उमेदवारांची दिनांक 14/5/2025. आता तुम्हाला माहिती असेल की 2025ला ह्या उमेदवारांची टेट एक्झाम झाली आणि त्या टेट एक्झाम मध्ये फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट होती 14 मे 2025, ह्या डेट पर्यंतच सगळी शैक्षणिक अर्हता व दिनांक 25/9/25 पर्यंत व्यावसायिक अर्हता म्हणजे डीएड बीएड ज्यांचं असेल त्यांना वेळ दिला होता, म्हणजे 25/9 पर्यंत यांना होता. हे सोडून व्यावसायिक अर्हता सोडून बाकी सगळे डॉक्युमेंट म्हणजे 14 मे 2025 पर्यंत हवी होती. त्यानंतर जाहिराती विचारात घेऊन जाहिरातील आरक्षण, इयत्तांचा गट, विषय यांचा एकत्रित विचार करून उमेदवारास त्याच्या लॉग इनवर प्राधान्यक्रम देण्यासाठी रिक्त पदांचे व्यवस्थापन आणि या यादी उपलब्ध होईल. सदर रिक्त पदांच्या यादीतून उमेदवाराने लॉक केलेले प्राधान्यक्रम निवड प्रक्रियेत गुणवत्तेनुसार विचारात घेतले जातील. ओके, हा मुद्दा क्लिअर झाला. ओके, आता मग यामध्ये महत्वाचं काय, तर यामध्ये बघा 5वा मुद्दा त्यांनी अपडेट केलेला तो असा आहे की उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र लॉक करताना आपली शैक्षणिक, व्यावसायिक व अन्य अर्हताची नोंद स्वप्रमाणपत्रामध्ये केली नसल्याने, म्हणजे काहींनी चुकून राहिलंय, जसं की माझं BA झालं होतं, MA झालं होतं, डीएड होतं, बीएड होतं, TET 1 पेपर 2 पेपर किंवा CD 1 पेपर 2 पेपर क्वालिफाईड होतो, हे अपडेट केलेलं नाहीये. पण मी परत रिपीट करतो, सगळं कधीपर्यंत असावं लागतंय, 14 मे 2025 पर्यंतची शैक्षणिक आणि इतर अर्हता आरक्षणाची आणि व्यावसायिक अर्हता फक्त 25/9/2025 ह्याच्या 2 डेट लक्षात ठेवा. ओके, मग असं प्रमाणपत्रामध्ये केली नसल्याने त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्याचे दिसून आले. म्हणजे MA जर टाकलं नसेल तर 11वी-12वी मला आलेच नाहीये. BA जर मी प्रॉपर विषय टाकला नसेल विषय, तर त्या विषयाचे प्राधान्यक्रम आले नाहीये. BA ला कदाचित कोणाचे YC मधनं किंवा 2-2 विषय असू शकतात, त्यांनी 2 विषय टाकलेच नाही, माहितीच नव्हतं, किंवा काय म्हणजे माहितीच्या अभावामुळे काही गोष्टी चुकलेल्या आहेत, असं पण होऊ शकतं. सो ह्या उमेदवारांना ह्या फेज 1 मध्ये बरेचसे प्राधान्यक्रम जनरेट झालेच नाही, असे पण त्यांचे प्रश्न होते. पण ह्या प्रश्नांचं उत्तर त्यांच्या प्रमाणपत्रामध्येच आहे. त्यांनी सेल्फ सर्टिफाईड जे केले ना, त्याच्यामध्ये त्याचं उत्तर आहे, की त्याचं उत्तर पण त्यांनी दिलंय की तुम्हाला आम्ही इथे का प्राधान्यक्रम जनरेट होत नाही, व्हाय नॉट जनरेटेड, याचं उत्तर पण त्यांनी दिलेलं आहे. तो काही उमेदवारांचे सेल्फ सर्टिफिकेशन चुकलेले आहे, काहींनी केलेलेच नाहीये. सो त्या उमेदवारांना बघा दिसून आलंय, या उमेदवारांना प्रमाणपत्र लॉक करण्याच्या कालावधीमध्ये प्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्याची संधी असताना देखील त्यांनी योग्य त्या नोंदी केलेल्या नाही. संधी दिली होती पण केलेली नाहीये. अशा उमेदवारांना बघा, मग हा मुद्दा महत्वाचा मी स्टार करतो, अशा उमेदवारांना टप्पा 2 मधील पदभरतीच्या वेळी प्रमाणपत्रामध्ये योग्य त्या वैध दुरुस्ती नोंद करण्याची सुविधा देण्यात येईल. म्हणजे काय होऊ शकतं, आता फॉर एक्झाम्पल मी प्रमाणपत्र केलेलं आहे पण त्यात काही गोष्टी चुकलेल्या आहेत, मग त्यामध्ये कदाचित मी एखाद्या गटाला इथे पात्र दाखवतच नाही का, कारण डीएडचा पेपर 1 असून सुद्धा मी डीएड भरलं पण पेपर 1 टाकला नव्हता, टीईटीचा किंवा सीडीचा, त्यामुळे 1 ते 5 गट मी पात्रच नाही, माझ्याकडून राहून गेलाय. किंवा व्यावसायिक अर्हता नंतर मला वेळ दिला होता पण डीएड टाकायचं राहून गेलं, बीएड झालं होतं पण डीएड राहून गेलं माझ्याकडनं, मग तो गट तुम्हाला दिसत नाही. मग त्या गटासाठी परत एकदा स्पर्धा कदाचित फेज 2 ला होऊ शकते, वाढू शकते. विषय, कोणाचे विषय टाकायचे राहून गेले किंवा चुकून काही विषय वेगळेच टाकले गेलेले आहेत, चुकून दुसरे टाकल्यामुळे दुसरे प्राधान्यक्रम जनरेट झाले पण त्यासाठी मी पात्रच नाहीये, त्यामुळे मी आता लॉक केलेले नाही, त्या विषयासाठी लॉक केलेले नाहीये प्राधान्यक्रम. तो कदाचित विषय एडिट करून तुम्हाला मराठी होता सर माझा, इंग्लिश झाला, इंग्लिशचा मराठी झाला, मीडियम मी मराठी टाकलो सर पण मराठी नव्हतं माझं, स्कूलचं मीडियम, कॉलेजचं मीडियम तर इंग्लिश होतं,
सो मराठी मीडियमच्या मला जागा नको, इंग्लिशच्या पाहिजे किंवा इंग्लिशच्या नको मराठीची पाहिजे असं पण झालेलं आहे. माध्यमाबद्दल आहे, विषयाबद्दल आहे, शैक्षणिक अर्हतेबाबत पण आहे, इतर ज्या पात्रता आहे, कदाचित कोणाचं कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल, NCL याबाबत पण चुका झालेल्या आहे. सो त्या उमेदवारांनी कदाचित या पहिल्या फेजमध्ये कदाचित लॉक केलं नाही, कारण चुकीची माहिती आहे. सो त्यांना पण दुरुस्ती करता येणार आहे. कागदपत्रे लास्ट डेट होती 14 मे, तुम्हाला मी मगाशी दाखवली, आणि व्यावसायिक अर्हतेला 25/9/2025 ही डेट दिलेली त्यांनी. सो त्यानुसार तुम्हाला फेज 2 ला, आता फेज 2 मध्ये कदाचित तुम्हाला जनरेट झालेले प्राधान्यक्रम चुकीचे असतील किंवा जनरेट झालेच नाही सर जेवढे पाहिजे तेवढे, सो त्या उमेदवारांना फेज 2 मध्ये संधी मिळू शकते. फक्त फेज 2 मध्ये ना जागा याच्यापेक्षा कमीच असणार आहे. पण त्या कमी जागेसाठी मात्र हे लोक जर इथे पात्र झाले तर थोडीशी तिथे स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. पण स्पर्धा वाढण्याची शक्यता म्हटलं तुम्हाला फक्त, पण एक लक्षात घ्या की पहिल्या फेज मध्येच बरेचसे उमेदवार सिलेक्ट होऊन जाणार आहे. येतं लक्षात, सिलेक्ट होऊन जाणार आहे म्हणजे असं म्हणूया आपण आता 31,000 प्लस जागा आहेत, 31,000 उमेदवार इथून काय म्हणूया पहिल्या फेज मध्ये सिलेक्ट झाले. कारण एवढे तर होणार नाही, काही जागा रिक्त राहणारच आहे, रिक्त, अपात्र, गैरहजर, त्या जागा फेज 2 ला येतात. मग फेज 2 ला जरी जागा कमी आल्या पण उमेदवार पण कमी होणार आहे, हे पण लक्षात घ्या. सो हे बॅलन्स मध्ये म्हणूया आपण की जागा वाढणार, नवीन जागा वाढणार का हे आता शिक्षण विभाग ठरवेल. सध्या सेकंड फेजला बऱ्याचशा उमेदवारांना पहिल्या फेजमध्ये संधी नव्हती, ते सेकंड फेजमध्ये नक्कीच येतील आणि या स्पर्धेमध्ये टिकून राहतील असं म्हणूया. सो याबद्दलची ही अपडेट तुम्हाला मी सांगितली आहे आणि पवित्र पोर्टलने सुद्धा ही प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे. सो तुम्ही पण बघू शकता. याच्या अजून पण 2-4 गोष्टी अपडेट आहेत, त्या छोट्या छोट्या विषयामध्ये छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला मी नक्की सांगतो. हा व्हिडिओ स्पेशली होता की फेज 2 वाल्यांसाठी ज्यांना इथे सो प्रांतामध्ये संधी मिळणार आहे. सो वेट अँड वॉच करूया. पुढचे अजून काही अपडेट मी पुढच्या व्हिडिओ घेऊन येतो, ते बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून इतरांना पण शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.